श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला विशेष असं महत्त्व असतं. मराठमोळी माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचं प्रतीक असलेली गुढी उभारतात. यावेळी खास पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चे करत गुढी उभारली जाते. असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी नवीन घर खरेदी करणे किंवा मग नवीन वाहन खरेदी करणे, नवीन व्यवसायाची सुरुवात करणे अशा शुभ कार्यांना प्रोत्साहन दिलं जातं. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करण्याला देखील तेवढंच महत्त्व आहे. पण ज्यांना सोने खरेदी करणे शक्य नसेल त्यांनी 19 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू खरेदी करून घरी आणायची आहे. ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल, आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील, देवी लक्ष्मी घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये वास करेल. तर ती वस्तू कोणती आहे, ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे, त्या वस्तूवरती तुम्हाला काय सेवा करायच्या आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकन देखील क्लिक करा. यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी 20 मार्च रोजी पहाटे 4:52 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 19 मार्च हाच दिवस गुढी उभारण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. या शुभयोगामध्ये केलेली सर्व कार्य यशस्वी होतातच असा ब्रह्मदेवाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेल्या आहेत. हिंदू धर्मातील पौराणिक कथानुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचं समजतं. त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो. हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तसेच अजून एका पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येमध्ये परतले, म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी गुढी उभारली होती अशी देखील एक संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दारिद्र्यता, गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्या घराचं अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराची स्वच्छता करून घेतल्यानंतर स्नान वगैरे करून आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. घरातील देवांची पूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी 10च्या आतमध्ये गुढी उभारायची आहे. घरातील गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते. त्यावरती चांदी, तांबे किंवा पितळाचा तांब्या उलटा ठेवला जातो आणि त्यावर स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्याने तसेच लिंबू आणि आंब्याच्या पानांनी, फुलांनी सजवली जाते. त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते. गुढी लावल्यानंतर त्याची पूजा केली जाते. घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते. वरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश, कलशावरती ज्यावेळेस सूर्याची कोवळी किरणे पडतात, कोवळी किरणे परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काय करायचं आहे तर सकाळी 10च्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता, कारण ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा खूप फलदायी ठरत असते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळेस करा. सकाळच्या वेळेस आपण ज्यावेळी आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्यावेळी गुढीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य देखील अर्पण करत असतो. त्यावेळी या उपायासाठी जी वस्तू आहे तुम्हाला आणायची आहे ती वस्तू म्हणजे कमळाचे बीज. कमळाचे बीज जे आहे ते तुम्हाला कुठेही फुलांच्या दुकानामध्ये मिळून जाईल. सुकलेल्या नाही तर आपल्याला ओल्या कमळाचं बीज असतं ते आणायचं आहे. त्यापासून कमळाचं फूल तयार होतं.
ते बी तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या चांदीची खरेदी आपण करतो, पण आपल्याला दिवसभरामध्ये कधीही ते खरेदी करून आणू शकतो. परंतु हे जे बीज आहे ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या आदल्याच दिवशी आणावे लागेल, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही. जर तुम्हाला कमळाचे बीज मिळाले तर तुम्ही त्या अगोदरच्या दिवशी किंवा कधी तुम्हाला शक्य असेल त्यावेळेस आणू शकता, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी आपण त्यावर सेवा करणार आहोत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या अगोदरच ते कमळाचं बीज तुम्हाला खरेदी करून घरी आणून ठेवायचं आहे. त्याच दिवशी खरेदी करून आणावं असं काही नाही. आपण आपल्या घरातील गुढी उभारल्यावर आपल्याला देवघरासमोर बसून उपाय करायचा आहे. आपण सकाळीच देवपूजा केलेली असते, त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार असतो. आपल्याला एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे. कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो. हा जो दिवा आहे तो प्रज्वलित केलेला असतो. दिवसभर तो सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करत आहोत. त्यामुळे दिवा देखील अखंड सुरू असायलाच हवा. आता त्यानंतर आपल्याला कमळाचे बीज आहे ते घ्यायचे आहे. तांब्याचा ताम्हणामध्ये ते बीज ठेवायचं आहे. त्यावरती पाण्याने किंवा पंचामृताने, पंचामृत नसेल तर दूध आणि अभिषेक करायचा आहे. तसेच त्यानंतर कमळाचे बीज आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. त्याच ताम्हणामध्ये तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील ठेवू शकता. प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि पाणीच्या मदतीने स्वस्तिक शुभचिन्ह काढायचं आहे. हे चिन्ह काढल्यानंतर त्यावर आपल्याला मुठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत, ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो. ते फुटलेले तुटलेले घेऊ नका, साबूत तांदूळ असावेत. ते इतर उपायासाठी वापरलेले नसावेत. चांगले नवीन असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्या घरातील धान्यातील मुठभर तांदूळ तुम्ही घ्यायचे आहेत. अगदी छोटंसं कापड असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. या छोट्याशा कापडावरती आपल्याला ते कापड अंथरल्यानंतर त्यावर ते कमळाचं बीज ठेवायचं आहे. सोबतच आपल्याला अजून 2 वस्तू यामध्ये ठेवायच्या आहेत. ते म्हणजे तुळशीची वाळलेली काडी आपल्याला या कापडावर ठेवायची आहे. नंतर तुळस ही देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीची सुकलेली काडी आपल्याला त्यासोबत ठेवायची आहे. त्यासोबतच आपल्याला घरामध्ये 7 अख्खे मिरे असतात ते ठेवायचे आहेत. जे स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे असतात ते 7 अख्खे मिरे मोजून घ्यायचे आहेत. हे मिरे कशासाठी तर मिरे आहेत ते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू देऊ नये म्हणून या 2 वस्तूसोबत कमळाच्या बीजासोबत आणि तुळशीच्या काडीसोबत त्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत. नंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून अभिमंत्रित करायचं आहे. त्याची जी प्लेट आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे. त्यावर आपण सर्व साहित्य ठेवलेलं आहे. ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, विष्णू सहस्रनामाचं पठण करणं जर शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण देखील करू शकता. दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा करायची आहे. गायत्री मंत्रासोबत तुम्हाला सेवा केल्यानंतर ज्या वस्तू आहेत त्या वस्तू अभिमंत्रित होतील. त्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथेच ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर घरातील दिवा जो असणार आहे तो अखंड तेवत राहील याची काळजी मात्र तुम्ही घ्यायची आहे. एखाद्या वेळेस वाऱ्याने जर दिवा विझला तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हापर्यंत तुम्हाला या दोन्हीही वस्तू देवघरामध्येच लक्ष्मीसमोर ठेवून द्यायच्या आहेत. त्यानंतर दिवा लागणीला आपण त्यावेळेस परत या सर्व वस्तूंचा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण या सर्व वस्तू ठेवल्या होत्या त्याची एक पोटली तयार करायची आहे. जी पोटली आहे ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर प्रवेशद्वारावर ती बांधायची आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने ही पोटली बांधायची आहे. यामुळे
घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये सदैव राहावी. देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या यामध्ये ज्या वस्तू आहेत, भगवान श्री विष्णूंना प्रिय असणारी तुळस आणि कमळाचे बीज, त्याला आपण कमल बीज असे म्हणतो. तर कमळाचे बीज आहे ते साक्षात देवी लक्ष्मीचं आसन म्हणून मानलं जातं. त्यामुळे ते बीजासोबत सुकलेली तुळशीची काडी ठेवली आहे, जे लक्ष्मीचे एक स्वरूपच आहे. त्यासोबतच 7 आखे मिरे ठेवले आहेत, जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात. ही पोटली बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो. वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे, तो नक्कीच करून पहा. यासोबतच तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला अशी पोटली बांधायची असेल तर तुम्ही ती पोटली देखील अशाच प्रकारे अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या जिथे व्यवसाय असेल तिथे ठेवू शकता. घरामध्ये जर बांधायचे असेल तर घरामध्ये वेगळे किंवा व्यवसायामध्ये नोकरीच्या ठिकाणी बांधायचे असेल तर तिकडे सुद्धा वेगळी पोटली तयार करून बांधावी. त्यासाठी वेगळे बीज आणि वेगळी काडी वापरावी. बघा, ही वस्तू आहे ती तुम्हाला त्याच दिवशी खरेदी करणे शक्य होणार नाही. त्यासाठी व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे. तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा. त्याच दिवशी ही जी वस्तू खरेदी करून तुम्ही आणू शकता किंवा अगोदरही आणू शकता. परंतु यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्थिर राहण्यासाठी मदत होते आणि शुभ मुहूर्तामध्ये हा केलेला उपाय जास्त फलदायी ठरतो. लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहतो व आपल्या घरी धनाचा वर्षाव होतो. बेल आयकॉन क्लिक करायला व्हिडिओ विसरू नका. आवडला असेल तर धन्यवाद. शेअर करा. श्री स्वामी तसेच समर्थ. चॅनलला जय जय सबस्क्राईब करा स्वामी समर्थ. आणि